हो गई चालू। ना ना अभी मत चालू करो। अरे आप पे स्नान कर रहे हो। गंगे जमुने च गोदावरी नर्मदा सिंधु कावेरी सरस्वते नमो नमो नमः। ओम नमो नर्मदाय नमः। ओम नमो। सानप महाराज आज लछेरा घाटावरती स्नान करत आहेत, कारण हंडियानंतर आता एक 15-20 किलोमीटर हंडिया आहे, यानंतर नर्मदा माई थेट आपल्याला ओंकारेश्वरमध्येच मिळणार आहे आणि अशा प्रकारचं या माईचं पुण्य प्रदान करून देणारं स्नान आज या ठिकाणी सानप महाराज 95व्या दिवशी परिक्रमेमध्ये आज करत आहेत। नर्मदे नर्मदे आणि अशा प्रकारे सुंदर माईनी परिक्रमा सानप महाराजांची पूर्ण करत आणलेली आहे, त्याबद्दल माईला कोटी कोटी धन्यवाद। नर्मदे हर नर्मदे माँ नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। बस रोक दो। ओके हर सानप महाराज ग्रुप आता या लछोरा या गावामधून नर्मदा माईच्या पुढील परिक्रमेस सुरुवात करत आहे। रात्री या ठिकाणी छानशी विश्रांती झाली, भोजन प्रसादी झाली। आता नर्मदा माईचं स्नान झालंय। सुंदर घाट आहे आणि या घाटावरती माईचं स्नान झालं, पूजापाठ झाली आणि अशा पद्धतीने आजच्या या 95व्या दिवसाला सुरुवात झालेली आहे। नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर नर्मदे हर। आणि सानप महाराज ग्रुप आता या माईच्या पुढील परिक्रमेत निघालेला आहे। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर जिंदगी भर। अभी सानप ग्रुप लछोरा गांव में रात को रुके थे। लछोरा घाट से अब आगे की यात्रा हंडिया की ओर आज हंडिया प्रवास कर जाएंगे। नर्मदे हर। आज कौन सा दिन है गुरु? 95वें दिन है आज हमारी यात्रा का। 95वें दिन की यात्रा यहाँ से प्रारंभ होती है। 5-6 दिन की बची है और हमारा 6-7 दिन में हम ओंकारेश्वर पहुँच जाएंगे मैया की कृपा से। 101 का तो टारगेट लगाया है हमने। हाँ नर्मदे नर्मदे हर जिंदगी भर। महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम। आज सानप महाराज ग्रुप नर्मदे हर सानप महाराज ग्रुप आज नर्मदा माईच्या परिक्रमेमध्ये सकाळी 7 वाजता लछेरा या गावातून पुढे प्रस्थान केलेलं आहे आणि सूर्यनारायण भगवंताचं दर्शन 1 किलोमीटर आल्यानंतर झालेलं आहे। छानसं सूर्य भगवंताचं दर्शन आणि आजचे नर्मदा माईचं स्नान अतिशय सुंदर। आणि आज थेट स्नान झाल्यानंतर पूजापाठ झाली आणि आता पुढे नर्मदा माईच्या परिक्रमेला सुरुवात झालेली आहे। आता या ठिकाणी हंडिया येईल, म्हणजेच नेमावर पलीकडल्या साईडला। आणि अशा प्रकारचा हा सुंदर प्रवास आजच्या दिवसाची सुरुवात सर्व असणारे आमचे यूट्यूब चॅनल पाहणारे सानप महाराज ग्रुपचे आणि नर्मदा मैयाचे जेवढे काही भक्त असतील सर्वांना आज सानप महाराजांच्या या 95व्या दिवसाच्या गोड शुभेच्छा। नर्मदे हर। आणि सर्वांना माईची भक्ती प्राप्त हो, माईंचा आशीर्वाद मिळो हीच सानप महाराज इच्छा व्यक्त करतायत माईच्या चरणी। नर्मदे हर। हे जनक जननी नरक उबारणी मात नर्मदे हर जटाशंकरी हर 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 महादेव शंभो सूर्यनारायण भगवान की जय। नर्मदे हर। आता लछरानंतर परिक्रमेमध्ये चालत असताना माईच्या एकदम किनारी अगदी हे असणारा शमशाबाद हे गाव लागत आहे। आणि आज गुलाबी म्हणण्यापेक्षा
काटेरी थंडी, कारण माईच्या किनारी असल्यामुळे सुटलेली आहे. नर्मदे हर. आणि अशा प्रकारे थंडी, ऊन असा हा लपंडाव या परिक्रमेतला. सकाळी चालल्यानंतर थंडी आणि थोडंसं एक 10-10:30 वाजले की ऊन चालू होतं. अशा प्रकारचा हा परिक्रमेतला अनुभव. आणि समोर दिसत आहे ती नर्मदामाई. नर्मदे हर. अशा प्रकारचा माईचा हा तट आज दुपारपर्यंत आम्हाला अनुभवायला मिळेल. नर्मदे हर, नर्मदे हर. आणि मग त्यानंतर दुपारच्या नंतर मात्र आम्ही खिरकियाच्या बाजूने पुढे निघणार आहोत. त्यामुळे हा तट काय मायाचा अनुभवायला मिळत नाही. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आजच्या दिवसाचं छानसं दर्शन घ्या सर्वांनी माईचं, कारण सर्व गंगेचं स्नान केल्यानंतर पुण्य प्राप्त होतं, परंतु माईच्या केवळ दर्शनानेच माणूस पापमुक्त होतो. म्हणून नर्मदा माई सर्व जगतात नरक उभारणी म्हणून सांगितलेलं आहे. पुण्यप्रदान करणारी नर्मदा माई आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. सानप ग्रुप अभी शमशाबाद से गुजर रहे थे, तो यहाँ पे गोविंद जी गुजर जी ने हमें आवाज़ दी. गोविंद जी सामने बैठे हैं. और गुड़पट्टी देखिए आप, बहुत अच्छी बनाई गुड़पट्टी. घर बनाते हैं ये, अच्छा ताज़ा गुड़ और ताज़े फलीदाने की. सभी परिक्रमावासियों की उसकी सेवा करते हैं गुड़पट्टी के द्वारा. माँ नर्मदा इनके जीवन में ऐसे ही गुड़ की मिठास घुलती रहे और इनका जीवन भी गुड़सरी मीठा रहे, और इनके परिवार में और इनके कुटुंब रिश्तेदारों में गुड़सरी मिठास हमेशा भरती रहे. नर्मदे दे रहे. ये कोई अलग सेवा दे रहे. चाय तो सब पिलाते, इनको मैं बोला अभी चाय के बंद करो नर्मदे हर. अभी उन्होंने तो बहुत बढ़िया नर्मदे हर चालू कर दी गुलपट्टी. अभी वो आदमी के लिए पौष्टिक भी है और आदमी को शक्ति देती है, और चाय शक्तिहीन कर देती है. इसलिए ये सेवा जो दे रहे हैं बहुत बढ़िया. मैंने उनको सुझाव दिया है. माँ नर्मदे हर ऐसी सेवा वो जिंदगी भर करते रहे, यही माई के चरणों में प्रार्थना. नर्मदे हर, नर्मदे हर. प्रभु चाय ले लिया प्रभु, अभी बाल भोग भी हो गया. नर्मदे हर. आता सानप महाराज ग्रुप हंडियाच्या दिशेने परिक्रमेत चालत आहे. आणि या गोयत गावामधून पुढे चाललेला आहे. नर्मदे हर, नर्मदे हर माई, नर्मदे हर, नर्मदे हर. अशा प्रकारचा आनंद परिक्रमेत येत आहे. बालभोग, चाय पाणी यासाठी लोक बोलवतात. बोलवणारे भरपूर, देणाराचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. अशा पद्धतीत देणारे माईने भरपूर या ठिकाणी दाते निर्माण केलेले आहेत परिक्रमावासियांसाठी. परंतु आमचं छोटं सपोर्ट, त्याच्यामुळं आम्ही त्या ठिकाणी नर्मदे हर करतो आणि पुढे निघतो. असा हा मार्ग. नर्मदे हर माई, नर्मदे हर. जिंदगी भर जय हो माई की तो चिंता काहे की. नर्मदे हर.
तर या रोडने गावातून आपण पुढे आल्यानंतर शेतामध्ये चालत असताना हा 2 रोड या ठिकाणी फुटत आहेत. हा एक, परंतु या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे की महारेवा आश्रम देवघाट मडी अजनई परिक्रमा पथ म्हणून. या ठिकाणी ही चांगली गोष्ट आहे की नवीन परिक्रमावासियांसाठी एक खूण आहे आणि मार्ग निवडण्यासाठी फार काही कष्ट पडत नाहीत. नरमध्ये हर आता सानप महाराज ग्रुप या असणाऱ्या परिक्रमेमध्ये अगदी हंडियाच्या जवळ येऊन पोहोचलेला आहे. नरमध्ये हर जिंदगी भर, नरमध्ये हर, नरमध्ये हर, नरमध्ये हर, नरमध्ये हर, नरमध्ये हर कर. या असणाऱ्या आनंदाला आम्ही सर्व एक 5 दिवसानंतर मुक्तणार आहोत म्हणून हुरहुर लागलेली आहे या गोष्टीची. जीवा लागलीशे हुर हुर अशा पद्धतीत आत्तापासूनच आम्हाला त्याची जाणीव होत आहे. नरमध्ये हर. जसं एखाद्या मुलीला आपलं माहेर सोडून सासरी जाण्याची वेळ येते तर तिला अगोदरच 2 दिवस करमत नाही, तसं आमच्या परिक्रमावासियांचं आहे. नरमध्ये हर. कारण माई सर्व काही या ठिकाणी पाहिजे त्या इच्छा आमच्या पूर्ण करत आहे. भले खाण्याची असेल, राहण्याची असेल, कुठलीही असू द्या, माया एकदम आनंदात आमच्या त्या सर्व पूर्ण करते. परिक्रमेमध्ये कुठलाही त्रास होऊ देत नाही, कुठलंही संकट येऊ देत नाही. अगदी शब्दामध्ये वर्णन करता येणार नाही एवढं ती या परिक्रमावासियांचं करत असते. नरमध्ये हर, नरमध्ये हर, नरमध्ये हर, नरमध्ये हर. नाम बोल दो, आश्रम का नाम बोल दो. महारेवा आश्रम देवघाट मडी ग्राम अजनई. अच्छा, ये कितने दिनों से आप सेवा? ये चल रहा है बाबा करीबन 2.5 से 3 महीने हो गए. अच्छा, हाँ. नहीं इसके पहले भी सेवा देते होंगे ना? नहीं, इसके पहले नहीं था. नहीं. अभी इस साल से आपने हाँ, चालू इसी साल से चालू हुआ है. हाँ, पिछले साल आए तो हमको नहीं मिली थी. जी, इसलिए जी. हम बोल रहे हैं जी इस साल आपने चालू कर दी. जी. अभी तो ऐसे ही चालू रखो फिर. हाँ, रखेंगे ना बाबा, बिल्कुल चालू रखेंगे. तो हर साल रखो. बिल्कुल हर साल दिक्कत नहीं. रखेंगे. चलो ठीक है. नर्मदे नर्मदे हर. प्रभु नर्मदे हर. छानसं मंदिर आणि सुरजाना या गावातून चालत असताना छानसं गाव वाटलं, छानसं मंदिर वाटलं, म्हणून चला म्हटलं या सुरजाना गावचं दर्शन आपल्या असणाऱ्या माईचे जे काही भक्त असतील त्यांना घडावं. आता या ठिकाणाहून हंडिया साधारणतः एक 7-8 किलोमीटर आहे. भमोरी हंडिया तो घाट आहे, पण गाव भमोरी आहे पुढे. नरमध्ये हर, नरमध्ये हर, नरमध्ये हर, नरमध्ये हर. आता परिक्रमेत चालत असताना हंडियाच्या मार्गाने आता जुगारी या गाव या ठिकाणी लागलं पाठीमागे 1 किलोमीटर. आणि त्या जुगारीपासून खाली उतरावं लागतं माईमध्ये आणि माईचा तट चालण्याचा पुन्हा या ठिकाणी मोका मिळतो आहे. आणि आता एक साधारणतः 3-4 किलोमीटरवरती हा सर्व मोका संपणार, आनंद संपणार आणि पुन्हा आम्ही रोडला लागणार. अशा प्रकारचा रोड, माईचा किनारा, माईचा तट, या सर्व गोष्टी चालू आहेत. नरमध्ये हर. आणि आता या ठिकाणी एक नदीचा संगम आहे, जुलिया नदी म्हणून. या जुलिया नदीला पार करून सानप महाराज ग्रुप आता पलीकडे येणार आहे. तर या ठिकाणी एक नाव ठेवलेली असते, त्या नावेमधून
सानप महाराज ग्रुप पाठीमागच्याही वेळेस पार झाले होते आणि आता याही वेळेस होणार. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर जिंदगी भर. ओम मा नर्मदे हर. छानसा सुंदर परिसर आणि छान चाललेली ही परिक्रमा. नर्मदे हर जिंदगी भर. नर्मदे हर नर्मदे हर. आता या असणाऱ्या परिक्रमेमध्ये हा उत्साह हा आनंद शिगेला पोहोचत आहे. जसं एखादं काम हाती घेतल्यानंतर ते कळसाला जावं तसं या परिक्रमावासियांची एक इच्छा असते की माईच्या कृपेने इच्छेने जी काही आपण ओंकारेश्वरमधून परिक्रमा उचलली आहे ती पुन्हा निर्विघ्न माईच्या कृपेने पुन्हा ओंकारेश्वरमध्ये आल्यानंतर संकल्पपूर्तीनंतर पुन्हा ती कळसाला पोहोचतं काम. तसं आमची एकदा संकल्पपूर्ती झाली की त्याच्या इतका आनंद अगदी कुठंच मिळत नाही. नर्मदे हर. मग वाटतं याच्यासाठी केला होता 8 तास आणि या परिक्रमेतला शेवटचा दिवस गोड व्हावा. नर्मदे हर नर्मदे हर. बघा आता बोलता बोलता या ठिकाणी या असणाऱ्या नदीचा संगमही आलेला आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर. ज्या झुलिया नदीबद्दल आपण आत्ता चर्चा करत होतो तीच ही समोर आपल्याला झुलिया आणि नर्मदा माईचा संगम या ठिकाणी पाहावयास मिळेल. या सर्व नद्या ज्या या ठिकाणी माईला येऊन मिळतात याचे खूप वेगवेगळे कारणं आहेत. याचे उत्पत्ती स्थान वेगवेगळ्या कारणामुळे झालेलं आहे. या सगळ्या गोष्टींचा नर्मदापुरम या ग्रंथामध्ये खूप सविस्तर उल्लेख केलेला आहे. नर्मदे हर हीच ती झुलिया नदी. नर्मदे हर नर्मदे हर जिंदगी भर. नर्मदे नर्मदे हर. हा जो नदीचा संगम आहे पाठीमागच्या वेळेस सानप महाराज ग्रुपने हा नावेने पार केलेला होता. परंतु आता हा जो संगम आहे या ठिकाणी या असणारे केवट नावाडी यांनी अतिशय सुंदर काम केलेलं आहे आणि या ठिकाणी सुंदर असा पूल बनवला आहे. झुलता पूल म्हणतात त्याला. मी तुम्हाला आता तिथं दर्शन घडवतो आणि सानप महाराज ग्रुप आता या पुलावरून पलीकडे पार होत आहेत. नर्मदे हर. बघा किती सुंदर हलतोय आणि छानपैकी आनंदही मिळतोय आणि आपला प्रवास बी या ठिकाणाहून पुढे पुढे चाललेला आहे. नर्मदे हर. आणि तसं पात्रही खूप मोठं आहे. नर्मदे हर नर्मदे हर. बघा किती मोठा विस्तार आहे नदीचा. नर्मदे हर. आणि या ठिकाणी हे संगम झालेला आहे माईचा आणि हिचा. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर जिंदगी भर. नर्मदे हर नर्मदे हर. हे भामोरी आहे. हा हे भामोरी गावामध्ये हरिहर महाराज आश्रम आहे. अतिशय सुंदर. आणि पाठीमागच्या वेळेसही आम्ही सानप महाराज ग्रुप या आश्रमामध्ये रात्री मुक्कामाला थांबलो होतो आणि आता आपले असणारे महाराष्ट्रीयन महात्मा सेवेसाठी 1 महिन्यापासून या ठिकाणी आलेले होते. काय नाव आपलं? झोपे. पूर्ण नाव? प्रेमचंद रघुनाथ झोपे. अच्छा. राहणार चिंचोड. चिंचोड. पहिल्या परिक्रमेत आलते का तुम्ही? हो येऊन गेलेलो. हां. त्यामुळे इथं आज मागच्या वर्षी पण आलेलो होतो इथं. हां हां. म्हणजे सेवेसाठी. मागच्या वर्षी 1 वर्ष आले. एक महिना राहिलो. यावर्षी 1 महिना थांबलो. अरे वा. आता इथून आम्ही प्रयागला जाणार आहेत. हां हां. कुंभमेळ्याला. वा वा छान. कसं वाटतंय परिक्रमेत सेवा देताना? मस्त एकदम मस्त. अच्छा. कारण आम्ही मला मागच्या वर्षीचा अनुभव असल्या कारणाने आम्हाला काही हे नाही आहे. हां हां हां. बाबाजी आहेत का इथं? चला ठीक आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. खूप छान. हरिहर महाराज आश्रम
ये धुना साहब, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. छानशी रांगोळी, खूप सुंदर. अगदी आश्रम भी छान आहे. नर्मदे हर. वातावरण खूप इथलं मन प्रसन्न आहे, शांत वातावरण. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, हरे हर, नर्मदे, नर्मदे, नर्मदे हर बाबा जी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. और कैसे हैं? ठीक है? बहुत आनंद है प्रभु, वाह, बहुत आनंद है. विश्राम करिए. अभी पंगत राम की हरिहर होने वाली है, तो पंगत पाइए. पिछले साल भी हम यहाँ आए थे, आप यहाँ नहीं थे. तो कुछ दिक्कत नहीं आई हमको, तो बहुत आनंद भरे भोजन प्रसादी मिली. सब व्यवस्था ही अच्छी मिलती है यहाँ. अभी हम भिलाड़ी से अपना या क्या लचेरा लछोरा. लछोरा घाट से चल के आए. नर्मदे हर प्रभु. बहुत आनंद आता है यहाँ, तो ऐसा लगता है अभी स्वर्ग में हम आ गए. ऐसा आनंद मिलता है ये सब वृक्षों को देख के. आपका ये आश्रम का जो सब फूल झाड़ी सब देख के बहुत आनंद लगता है. विराजी चने खाइए, बटले खाइए. और अभी भंडार में, नर्मदा माई के अन्नपूर्ण भंडार में बड़ा सुंदर भंडारा भी सब सिद्ध हो रहा है. बढ़िया. अरे वाह, बहुत बढ़िया. हाँ, देखिए परिक्रमावासी अभी सब विराजे हैं. कोई स्नान कर रहे हैं, कोई वस्त्र आदि साफ कर रहे हैं. सब बढ़िया आनंद चल रहा है. बहुत आनंद. और हमारे महाराष्ट्रियन भी मिले यहाँ आश्रम में सेवा देने के लिए आए थे. वो पुणे वाले. हाँ हाँ, पुणे से 4 मूर्ति यहाँ सेवा के लिए. हाँ 2 वर्षों से निरंतर आ रहे हैं. हाँ, 1 महीने का टाइम देते हैं. बहुत आनंद मिलता है. नर्मदे हर, नर्मदे हर. चलो ठीक है प्रभु. आप कहाँ से हैं? अपना परिचय दीजिए. हम प्रभु अहिल्या देवी नगर. हाँ, जो नाम अभी चेंज हो गया, अहिल्या देवी नगर हो गया उसका. मैं आपके द्वारा ही सुन रहा हूँ, बाकी अभी तक तो नहीं, हो गया, हो गया. वो रिकॉर्डली हो गया अहिल्या देवी. उसके लिए बहुत बहुत धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हाँ, ये हमारी ये सब मोदी है तो मुमकिन है. मुमकिन है. और ये तो मैं तो बोलता हूँ, अभी ज़्यादा बोलना होगा, लेकिन भगवान ने खुद ये मोदी योगी समझो, ये भगवान के भी अंश यहाँ आ गए धरती पे. इसलिए हिंदुत्व अभी बच गया है, नहीं तो हिंदुत्व तो ख़त्म होने की दिशा में चल रहा था. ऐसा ये हो रहा है. नर्मदे हर. ऐसे महात्मा के लिए हम साथ देना चाहिए. नर्मदे हर, नर्मदे हर. चलो प्रभु, बहुत आनंद आता है. नर्मदे हर. नर्मदे हर. सानप ग्रुप अभी भमोरी के हरिहर आश्रम में आ गए, जहाँ हमारे परिजन हमारे लिए भोजन लेके आए और गुरुजी की मनपसंद मिर्ची भी लेके आए. महाराष्ट्र स्टाइल मिर्ची, महाराष्ट्र स्टाइल मिर्ची गुरुजी को बहुत पसंद है. गुरुजी कैसी लग रही है? बहुत आनंद भरी. और वो डब्बा आपको ले जाना है साथ में. पूरा. हाँ, थोड़ा कुछ यहाँ का भी कुछ प्रसाद ले लीजिए. आपकी इच्छा है. नर्मदे. दोनों है. दोनों अंदर से ले. ये जो माई की परिक्रमा है, नर्मदा माई की, इनके बारे में हमको थोड़ा सा आप बता देते तो अच्छा रहता प्रभु. नर्मदा माई की परिक्रमा एक तो जीवन में हमको आत्मनिर्भर बनाती है. दूसरी बात है कि जैसे गंगा मैया ज्ञान की दात्री है, यमुना मैया भक्ति की दात्री है, वैसे नर्मदा मैया वैराग्य दात्री है. अरे वाह, बहुत बढ़िया. है ना. हाँ, जैसे आप जैसे बाबूजी लोगों को भी जो है ना, मैया यहाँ बाबा जी बना देती है. गुरु पद प्राप्त कर देती है. और माई की जो महिमा है ना भगवान, अद्भुत है. अद्भुत ऐसे कि एक तो अगर मानस के भी माध्यम से देखा जाए तो गोस्वामी तुलसीदास महाराज जी ने नर्मदा मैया की बड़ी सुंदर स्तुति. शिव प्रिय मेकल शैल सुतासी, सकल सिद्धि सुख संपत राशि,
शिव प्रिय, जो भगवान शिव को बहुत प्रिय है, शिव प्रिय मेकल शैल सुता, जो मेकल राजा की पुत्री है, वो कैसी हैं? सकल सिद्धि सुख संपत्ति राशि, समस्त रिद्धियों सिद्धियों को प्रदान करने वाले, सुख संपत्ति राशि, जो सुख और संपत्ति की राशि है, जिनके पास सुख और संपत्ति का भंडार है, जो भगवान शिव को बहुत प्रिय है, जो मैकल राजा की पुत्री है, जो रिद्धि सिद्धियों को प्रदान करने वाली है, जो सुख संपदा का अपार भंडार है, वो नर्मदा मैया हमारी पर कृपा करें। बहुत बढ़िया, बहुत बढ़िया। और नर्मदा माई के तट पर मैं कहता हूँ नर्मदा मैया के तट का सेवन करना चाहिए। जैसे 3 साल 3 महीने 13 दिन का परिक्रमा करने का जो विधान है ना, तो ये विधान ऐसा कि एक तो इसमें 3 तो चतुर्मास होंगे, भाव कहने के कि ज़्यादा से ज़्यादा, अधिक से अधिक मैया के तट का सेवन हो। क्योंकि अगर आप, साधु का आभूषण क्या है? साधु का आभूषण है वैराग्य। माई की प्रदक्षिणा संत लोग क्यों करते? जब किसी साधु का वैराग्य मंदा पड़ जाता और गुरुजन लोग उसको देख लेते कि इतनी सेवा करने के बाद भी अभी कहीं ना कहीं सरलता बाकी है, कहीं ना कहीं अभी अहंकार का कुछ अभी है अंदर, तो फिर गुरुजन लोग अपने शिष्यों को आदेश देते, जा बेटा तो एक बार तुम नर्मदा परिक्रमा करके आ, आपको मालूम हो जाएगा वैराग्य होता क्या। तो नर्मदा मैया हमको वैराग्य प्रदान करती है। और साधु के लिए वैराग्य तो साधु का आभूषण होता है, साधु को और क्या चाहिए। मैया के तट पर जब आप जाते हैं, अनुभव करते हैं, देखते हैं, अनुभवी बनना हो तो सफ़र करना सीखो। 60 साल का अनुभव जो आपको घर पे नहीं आया, माई के तट पे आ जाएगा 4 महीने। अनुभवी बनना हो सफ़र करना सीख लो। अगर चाहे हो दिल शांति के तो भजन करना सीख लो। हर घाट घाट पर अगर आपको सेवा करानी हो तो माई के तट पे आ जाइए, सेवा करना हो तो भी माई के तट पे आ जाइए। और एक साधक के लिए, एक संतों के लिए नर्मदा मैया के तट के जैसा मैं कहूँ अनुकूलता पूरे विश्व में कहीं आपको नहीं मिलेगी। हाँ यार, आप अगर कहीं भी जाइए तो आपको हो सकता है कि रुकने का, ठहरने का, भोजन का, चाय पानी का हो सकता है पैसा देना पड़े। माई के तट पर हर घाट घाट पर आइए, भगवान चाय राम की हरिहर हो जाए, भगवान थोड़ा बाल भगवान, भगवान थोड़ा तो लेके जाइए, भगवान पंगत राम की हरिहर। और यहाँ से आपको हो सकता है परिक्रमा के बाद भंडारे के लिए भी सोचना नहीं पड़े। मैया यहाँ इतना सब कुछ देती है। माई की भगवान अद्भुत महिमा है। आप नर्मदाष्टक में पढ़ते हैं ना, किरात सूत वाड वेश पंडिते सठे नटे। मैया के तट पर भगवान सभी का आश्रय है, सबका आश्रय है। माई के तट पर आप रह जाइए, आपको अनेक सिद्ध महापुरुषों का दर्शन होगा और एक से एक संतों का सानिध्य तो मिलेगा ही। और यहाँ से अनुभव भी आपको, जैसे संसार में बहुत भी प्रकार के लोग हैं ना, तो उनके हिसाब से अगर देखा जाए तो माई के तट पर आपको, उनसे आपको ढेर सारा अनुभव मिलेगा। ये जो माई के दोनों तट है ना, एक उत्तर तट कहते हैं आप, एक दक्षिण तट, ये दोनों तट माई के एक अनुकूलता का किनारा है, एक प्रतिकूलता का किनारा है। माई की बहुत अद्भुत महिमा है। और जब आप माई के शरणागत होते हैं, जब माई के आप चरण शरण होते हैं ना, तो फिर माई भी, आप आरती में गाते हैं ना, माई रेवा के बालक है मैया दूध पिलाती है। मैया दूध कब पिलाती है? जब बालक अबोध हो। हम बहुत ज्ञानी हो जाएंगे तो फिर मैया को लगेगा कि ये तो अब आत्मनिर्भर हो गए हैं, फिर इनका देख रेख ज़्यादा क्या करना। लेकिन अगर आप मैया पर ही आश्रित हैं तो फिर मैया का भी एक भाव है। गोस्वामी तुलसीदास महाराज जी मानस के माध्यम से लिखते हैं, करहूँ सदा तिनके रखवारी, जीवी बालक राखे मातारी। जैसे एक बालक की संभाल एक माँ रखती है, वैसे अगर हम आरती में जैसे गाते हैं ना, माई रेवा के बालक, अगर हमारा बालवत स्वभाव है तो फिर हम मैया की तरफ पैर भी करके सो जाए तो फिर मैया हमारे ऊपर कोई भी मतलब हमारी गलती को फिर मैया गलती नहीं देखेगी। क्योंकि बालक के ऊपर एक माँ का कैसा वात्सल रहता है, प्रेम रहता है। उस भांति जो है ना, माँ फिर अपने परिक्रमवासियों की, अपने बेटों की, अपने भक्तों की माँ फिर वैसे संभाल सकती है। नर्मदे नर्मदे हर, नर्मदे हर। बहुत आनंद भरा आपने माई का वर्णन किया और बाबा जी ने बहुत मैया की परिक्रमा के बारे में हमको अच्छी बात बता दी। हम मैया को ऐसे एक विनती करते हैं कि बाबा जी की उम्र बहुत बढ़िया और उनका स्वास्थ्य बहुत अच्छा रहे और ऐसे परिक्रमावासियों को उनका बोध मिलते रहे और बाबा जी का यहाँ सहवास मिलते रहे और इतना स्वर्ग जैसा सुंदर हमारा जो आश्रम बाबा जी ने यहाँ
भमोरी में बनवा दिया है, इसके और भी ज़्यादा चांद लग जाए, यही माई से हम प्रार्थना करते हैं। नर्मदे आपण परिक्रमा हर बघा काय सुंदरता आहे। ही कशाची फुलं आहेत तुम्हाला माहिती आहे किंवा नाही, परंतु तुमच्या माहिती करता सांगतो, याला पळस म्हणतात। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर हर। आता भमोरी हरिहर आश्रमाच्या पुढे निघालो आणि एक साधारणतः 1.5 किलोमीटर आल्यानंतर हंडिया आपल्याला 3 किलोमीटर समोर दिसत आहे आणि पुढे आज या परिक्रमेच्या दिशेने प्रवास चालू आहे आणि पाहूया आजचा मुक्काम आता कुठे पडतोय तो, कारण आज थोडंसं जेवण झाल्यानंतर बाबाजींसंग थोडी चर्चा झाली, मैयाच्या परिक्रमेबद्दल आनंद वाटला। चला थोडा उशीर होईल पण चर्चेत आनंदात वेळ गेला त्याबद्दल समाधान आहे। नर्मदे हर नर्मदे हर। हंडिया या गावी आता सानप महाराज ग्रुप आलेला आहे आणि पुढे रातातलाई या मार्गाने पुढे नर्मदे हर सोनतलाई पाचातलाई अशा पद्धतीत पुढे चालणार आहे। नर्मदे हर। आता बघा हंडिया हे गाव आलेलं आहे। नर्मदे नर्मदे हर नर्मदे 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 हर। आता या ठिकाणी मंगरोल 5 किलोमीटर दाखवलं आहे, तसा परिक्रमेच्या पुस्तकामध्ये या समोरच्या हिरव्या पाटीकडून रस्ता आहे, परंतु रातातलाईला जायचं असेल तर इथून पोलीस चौकीपासून एक शॉर्टकट रस्ता आहे। आता आपण पोलीस चौकीकडे सानप महाराज ग्रुप चाललेला आहे। मागच्या वेळेस मंगरोळ मार्गे गेलो परंतु थोडंसं लांबून पडलं होतं। नर्मदे हर नर्मदे हर। आता आपण इथपर्यंत आल्यानंतर या चौकामध्ये हे पोलीस ठाण्याच्या पुढेच हे पोलीस ठाणं आहे पाठीमागे आणि याच्या पुढेच आपल्याला लगेच हा परिक्रमा मार्गही छोट्या याच्यात लिहिलेला आहे आणि असा हा पुढचा रोड सोडून द्यायचा आणि या रोडने खाली वळलं की इथे लगेच आपल्याला पाठी लागेल रातातलाई 10 किलोमीटर अशा प्रकारचा। आणि आता या रोडने आपण सीधा गेलो की रातातलाई सोनतलाई आणि पाचातलाई अशा प्रकारचे हे मार्ग आहे। आपण परिक्रमेमध्ये व्हिडिओ पाहून बी चालू शकतात आणि हे पोलीस स्टेशनच्या जवळ। नर्मदे हर नर्मदे हर जिंदगी भर हर। सानप महाराज आता हंडियावरून चालत आलेले आहेत आणि हे चौकी गाव लागलेलं आहे। आता या चौकी गावामध्ये हा एक समोर रोड जातो, तो सोडून द्यायचा आणि या मार्गाने असं आपल्या परिक्रमेमध्ये पुढे चालत राहायचं। नर्मदे हर। बघा इथं छोटे छोटे बाणही लावलेले आहेत, परिक्रमा मार्ग दर्शवत आहेत ते। आणि अशा प्रकारे हंडियापासून एक साधारणतः 3 किलोमीटर हे चौकी गाव आहे। तसं चौकी गावामध्येही आश्रम आहे, परंतु आपल्याला वेळ आहे तर साधारणतः 3:45 वाजलेत, रातातलाईला आपण जाऊ शकतो आहे, म्हणून आज हा रातातलाई मुक्काम निश्चित वाटलं जाईल। होऊया कुठपर्यंत जातो आहे। नर्मदे हर। नमामि देवी नर्मदे नमामि माता नर्मदे 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 हर हर। आता चौकीच्या पुढे
हे आपणा बैसवा हे गाव लागते. अशा पद्धतीत छान गाव आहे आणि हे सर्व आपल्या नवीन परिक्रमेवासियांसाठी या खुणा आहेत की आपण हे गावं लागल्यानंतर आठवू शकतो की आपण हे व्हिडिओमध्ये पाहिलं की अशा अशा पद्धतीत गावं लागत आहेत. नर्मदे हर जिंदगी भर. नर्मदे हर. छानसं मोठं गाव आहे, सुंदर आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. बघा रातातलई समोर आहे नयापुरा. ह्या साईडला दाखवलेला आहे आपल्या उजव्या बाजूला. अशा पद्धतीचा हा रोड समोर दिसत आहे ती रातातलई आणि ह्या साईडला जो आपल्या उजव्या बाजूला रस्ता फुटला आहे तो नयापुराला जात आहे. नर्मदे हर जिंदगी भर. नर्मदे हर. ये रातातलई आगे. वाह बहुत बढ़िया. नर्मदे हर. छानसा या ठिकाणी शेतकऱ्यांचा फसल आहे. नर्मदे हर. हर. आता रातातलईच्या पुढे हे पाचोला लागलेला आहे. चालत असताना 2 किलोमीटर इथून दाखवत आहे आणि हा जंगल एरिया, थोडासा डोंगर भाग आणि जंगल एरिया आणि या जंगलामध्येच बजरंग आश्रम म्हणून आहे. बजरंग बलीचं पावन स्थान आहे सुंदर आणि त्या ठिकाणी आश्रम आहे. आज सानप महाराज त्याच आश्रमामध्ये विश्रांतीसाठी चाललेले आहेत. सूर्य भगवान हे आता आपल्या निज धामाकडे निघालेले आहेत. नर्मदे हर. आज आमचे असणारे दीनदयालजी थोडेसे आजारी असल्यामुळे ते पाठीमागत राहिलेत. नर्मदे हर आणि आता हा जंगल परिसर खूप दिवसानंतर लागला. बरेच दिवस झाले जंगल लागलं नव्हतं. हे काही फार नाही आहे, हे आता आजच्या पुरतंच आहे. कसबेडीच्या पाठीमागे पाचोला म्हणून गाव आहे. नर्मदे हर जिंदगी भर. पण छान वाटतं अशा पद्धतीत. थोडंसं जंगल आलं की एक निसर्गाचा आनंदच वेगळा आहे. नर्मदे हर जिंदगी भर. नर्मदे हर. हर हर नर्मदे. हर हर नर्मदे. हर हर नर्मदे. हर हर नर्मदे हर जिंदगी. नमामि देवी नर्मदे. नमामि मात नर्मदे. हे जगताचं कल्याण करण्यासाठी प्रगट झालेली शिवशंभोच्या घामापासून हे नर्मदा माई ह्या सर्व जगताला या नरक दुःखापासून मुक्ती देणारी अशी तू नरक उबारणी नाम नर्मदा. हे भवानी शत शत नमान तुला. नर्मदे हर. नर्मदे हर. बघा रोडलाच आहे. रोडपासून थोडंसं 100-150 फुटा अंतरावरती सिद्ध प्राचीन हनुमान मंदिर पाचोला. अशा पद्धतीत ह्या मंदिराकडे जाणारा मार्ग हनुमान मंदिर
हनुमान टेकडी म्हणतायत. नर्मदे हर अशा प्रकारचा हा आश्रमाकडे मार्ग जात आहे. नर्मदे हर. आता प्रथमतः मी आश्रमामध्ये आलेलो आहे, तर पाहूया या आश्रमामध्ये कशी व्यवस्था आहे ती. नंतर उद्याच्याला तुम्हाला सविस्तर उद्याच्या भागामध्ये सांगेल. नर्मदे हर. जय हो जय हो. हनुमान टेकडी. आश्रम तर खूप मोठा आहे, परंतु या ठिकाणी कोणी व्यक्ती दिसत नाहीत आणि बाबा बी बाहेर गेलेले आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नमो नर्मदे. श्री गुरुचरण सरोज रज निज मनम कुरु सहारि वरन वर विमल जस राय गोकुलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देहु मोहिम हरो क्लेश विकार. जय हो बजरंग बली की जय हो.